हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर हा दिवाळीचा व्हिडिओ आहे, खूप लेट झालेला आहे। तर आज आहे लक्ष्मीपूजन। तर दाराबाहेर सुंदर अशी मी फुलांची रांगोळी काढलेली आहे। तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी वेळ तर मिळतच नसतो, त्यामुळे मी फुलांची रांगोळी काढलेली आहे। मस्त असं छान झेंडूच्या फुलांचं तोरण लावलेलं आहे दाराला। आणि सण म्हणल्यानंतर आणि दिवाळी त्यातल्या त्यात म्हणल्यानंतर झेंडूच्या माळा लावल्याशिवाय सण असा वाटतच नाही। तर पूर्ण घरामध्ये मी या आर्टिफिशियल झेंडूच्या माळा लावलेल्या आहेत, बघू शकता। तर घराला एकदम सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे मी। या ज्या वस्तू मागवलेल्या आहेत या मी मिशोवरून मागवलेल्या आहे। याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता किंवा लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तर छान असं मी छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे। आणि यानंतर बघू शकता तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी पूजा देखील माझी झालेली आहे। तर थोडंसं मी व्हिडिओ काढून घेतलेला आहे। छान अशी सुंदर लक्ष्मीपूजनाची पूजा केलेली आहे। पूजा करण्यासाठी जी वेळ दिलेली आहे 6 ते 8च्या दरम्यानच मी पटकन पहिल्यांदा पूजा आवरून घेतलेली आहे। तर छोटीशी अशी पूजा मांडून घेतलेली आहे, बघू शकता। घरातलं वातावरण अगदी प्रसन्न झालेलं आहे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही लक्ष्मी मातेचा फोटो किंवा जी बाजारामध्ये मूर्ती मिळते तर ती देखील ठेवू शकता। तर त्या मूर्तीचं काय करायचं हा प्रश्न पडतो, त्याच्यामुळे माझ्याकडे जी चांदीची छोटीशी मूर्ती होती तर त्याच मूर्तीची मी छान अशी पूजा केलेली आहे। तर मूर्ती किंवा फोटो कोणताही असला तरी मनोभावे पूजा केल्यानंतर ती देवाजवळ नक्कीच पोहोचते। स्वामी समर्थांना देखील छान असं लाल वस्त्र घातलेलं आहे, छोटीशी रांगोळी काढलेली आहे, फराळाचा आणि फळांचा नैवेद्य देखील दाखवलेला आहे। सुंदर छोटीशी आणि छानशी अशी पूजा माझी करून झालेली आहे। आता यानंतरची वेळ म्हणजे फटाके उडवण्याची। तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठी अशी माळ लावतात। तर कोण कोण या दिवशी फटाक्याची माळ उडवतात किंवा लावतात तर ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। शहराच्या तुलनेत गावाकडची जी दिवाळी असते किंवा सण असतो त्याची मजा काही औरच असते। तर जे आपण लहानपणी सण साजरे करायचो तर तसे आता सण साजरे होतच नाही। तर माझा प्रयत्न नेहमी असाच असतो की सगळे सण आपण साजरे केले पाहिजे, म्हणजे आपल्या मुलांना देखील ते सण कोणते आहेत, कसे साजरे करायचे ते नक्कीच कळतील। तर या दिवाळीमध्ये चांगला मुहूर्त बघून आम्ही घराचं जे नियोजन आहे किंवा जे बांधकाम आहे त्याची सुरुवात करणार आहे। तर प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं स्वतःचं घर असायला पाहिजे। तर या दिवाळीमध्ये आम्ही घर बांधणीसाठी सुरुवात करणार आहे। तर त्याचा देखील व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्हाला चॅनलवरती मिळून जाईल। तर छान असा मुहूर्त होता, शुभ मुहूर्त होता आणि सुट्टी देखील होती, त्याच्यामुळे घर बांधणीची आम्ही सुरुवात केलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता मी छान अशी फटाके उडवत आहे। छान असे सण साजरे केल्यामुळे ज्या गृहिणी असतात त्यांना देखील आपल्या रोजच्या कामामधून वेळ मिळतो आनंद साजरा करण्यासाठी। तर मी मनसोक्त असे फटाके उडवून घेतलेले आहेत आणि काही फोटोज आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते। हा व्हिडिओ खूप लेट आलेला आहे, त्याबद्दल सॉरी। आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप अशा शुभेच्छा। हॅप्पी दिवाळी। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला दिवाळीचं डेकोरेशन सेलिब्रेशन कसं वाटलं ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आता लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी होता तो म्हणजे दिवाळी पाडवा। तर पाडव्याचं सेलिब्रेशन देखील केलेलं आहे, मिस्टरांना ओवाळून घेतलेलं आहे। आणि यानंतरची जी लगबग आहे ती म्हणजे माहेरी जाण्यासाठी। तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।